सकाळपासून विक्री खताची काही झालेली नाही तरी बरेच नाराज निर्माण व्हायला लागलेले आहे. शुक्रवार 5 जून पासून महाराष्ट्रातील संभाजीनगर आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या वतीनं खत विक्रीत ऑनलाईन खत बुकिंग प्रणाली चालू केली आहे. ॲप डाउनलोड करून शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये नोंदणी करायची आहे, त्यातून खताची मागणी करायची आहे. हा खत विक्रीमध्ये सुसूत्रता यावी, खत शेतकऱ्यांना वेळेत मिळावं यासाठी केंद्र शासनाने ही योजना आणलेली आहे. मात्र खरीप हंगामाची लगबग जोरात सुरू आहे. शाहूवाडी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना आज खताची गरज आहे. मात्र ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय खत मिळणार नाही हा शासनाचा आदेश एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आम्हाला खत कोणत्याही परिस्थितीत मिळालंच पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. आज या एकूण परिस्थितीमध्ये बघायला गेलं तर शाहूवाडी तालुक्याचा ग्रामीण भाग असेल, धनगरवाडी वस्ती असेल, अशा ठिकाणी काही शेतकऱ्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, काही शेतकऱ्यांच्याकडे असं कोणी जास्त घरामध्ये मोबाईल वापरणार नाही, तर काही शेतकरी वयस्कर आहेत ज्यांना 50-60 किलोमीटरवरून मलकापूर सारख्या शहरामध्ये, बांबोड सारख्या शहरामध्ये यावं लागतंय. मात्र आज त्यांना खत उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत आहे. ही एक बाजू होत असताना दुसऱ्या बाजूला नक्कीच खत प्रणालीमध्ये सुसूत्रता यावी म्हणून जरी हा पारदर्शक असे चांगले ॲप असलं तर शेतकऱ्यांची अपेक्षा ही अशीच आहे की आज पावसाळा अगदी तोंडावर आलाय, पाऊस कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. मात्र काही परिस्थितीत आज आम्हाला खत जर मिळालं नाही, वेळेत खत जर मिळालं नाही तर आम्ही खत घालणार काय, आमच्या पिकांना खत मिळणार कधी? कारण शासनाने नियम असा काढला की आज बुकिंग केल्यानंतर 2 दिवसांनी आम्हाला खत मिळणार. म्हणजे एक वेळ आम्ही खत बुकिंगसाठी येणार, परत आम्हाला खत खरेदीसाठी यावं लागणार. हे कुठंतरी शासनाने यावर योग्य विचार करावा आणि असणारी शेतकऱ्यांची होणारी कुचंबना थांबवून ॲप बाबत शासनानं फेर विचार करून शेतकऱ्यांना सुलभ ॲप कसं वापरता येईल हे याच्यामध्ये नमूद करावा शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कारण उपलब्ध असलेले ॲप हे डाउनलोड करत असताना आज खूप अडचण त्या ठिकाणी येत आहेत. शेतकऱ्यांना समस्यांना सामोरं जावं लागत आहेत आणि याच माध्यमातून आपण काही शेतकऱ्यांशी, काही विक्रेत्याशी आपण संवाद साधणार आहोत. सकाळपासून विक्री खताची काही झालेली नाही कारण या ऑनलाईन प्रणालीचा अजूनही प्रचार आणि प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला नसल्यामुळे आम्ही सकाळपासून प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करतोय. पण शेतकरी बरेच नाराज आहेत. काही काहींच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, काही काही म्हणतात आमच्या इथं रेंज नाही, काही काही जे वयस्कर शेतकरी आहेत ते म्हणतात आमच्या घरात मुलबाळ नाही मोबाईल वापरायला, स्क्रीन टचवाला. त्यामुळे त्यांनी पण थोडीफार नाराजी व्यक्त केली. काही काहींचा असा संभ्रम झाला की खत आहे पण देत नाहीये, असा एक गैरसमज निर्माण व्हायला लागलेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातनं बऱ्याच प्रमाणात नाराजी आलेली आहे. आणि दुसरं असं काही काही जण डायरेक्ट गाडी किंवा काहीतरी 20-25 किलोमीटरनं गाडी घेऊन डायरेक्ट खत न्यायला येत आहेत. त्यांना अजून प्रचार प्रसार माहित नसल्यामुळे डायरेक्ट गाडी घेऊन येतात, त्यांना दुप्पट आता भाडं द्यायला लागणार आहे. दुसरं असं जे सरकारनं केले की आज बुकिंग करायचं आणि उद्या घेऊन जायचं. काही काही जण इथून बुकिंग करून द्या म्हणतात. आम्ही जरी आज बुकिंग करून दिलं अजून ऍप तेवढं फुल फ्लेश चालू झालेलं नाही. मी मागे 2-3 ऍप डाउनलोड करून बघितली ते अजून पुढे जात नाहीयेत. जरी आम्ही इथं बुकिंग करून दिलं तरी आज आम्ही विकू शकणार नाही, उद्या द्यायला लागणार आहे. त्यात पण जरा सरकारनं काहीतरी शिथिलता आणून 1 तास किंवा बुकिंग झाल्यापासून 1 अर्ध्या तासात शेतकऱ्याला मिळेल याची सोय केली पाहिजे, तरच हे ऍप सुरळीत चालेल असा एक माझा अंदाज आहे. संतोष कुमार, तरुण भारत संवादसाठी शाहूवाडी.